आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। आपण पाहत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष ठळक घडामोडी। घरकुल न बांधता पैसे मिळाले, जागा नसताना मंजुरी, गोट्यासाठी लाच आणि वडिलोपार्जित जमिनीवर सरपंचांचा कब्जा। जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रामपंचायत नंतर मोयखेडा दिगर येथील घोटाळ्याचा आरोप। जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रामपंचायत यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप सुरू असतानाच मोयखेडा दिगर येथून विमलबाई सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीमुळे नवीन घोटाळ्याचा आरोप समोर आलेला आहे। घर न बांधता संपूर्ण रक्कम उचलली, एकही वीट नाही। मोयखेडा दिगर मध्ये लाभार्थ्यांनी घर न बांधताच अनुदान उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे। एका घरात 3-4 जणांना लाभ मिळाल्याचेही समोर आले आहे। शिफारशीशिवाय मंजुरी शक्य नाही म्हणजे संगनमत। सपकाळे यांनी स्पष्ट केले, ग्रामपंचायतीच्या शिफारशीविना निधी मंजूर होत नाही। हा घोटाळा संपूर्ण यंत्रणेमध्ये संगनमताने झाला असल्याचा संशय आहे। ग्राउंड रिपोर्टिंग दरम्यान ग्रामस्थांनी 10,000 रुपये दे तरच घरकुल सुरू होईल असा आरोप देखील MJ न्यूजशी बोलताना ग्रामस्थांनी तक्रार केली आहे। सपकाळे यांच्या पूर्वीपासून असलेल्या जागेवर सरपंचांनी उकिरडा टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात सपकाळे या महिलेने तक्रार केली आहे। सपकाळे यांची मागणी आहे, प्रत्येक घरकुल प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी व्हावी, पंचांची सही असलेले पंचनामे तयार करावे। वयोवृद्ध विमलबाई यांचा थेट इशारा, जर योग्य चौकशी न झाल्यास तहसील समोर उपोषण करणार, काही अनिष्ट घडले तर शासन जबाबदार असेल। आपण आहोत मोयखेडा दिगर येथे। मोयखेडा दिगर येथील घरकुलांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विमलबाई सपकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेला आहे आणि त्या अनुषंगाने MJ न्यूज थेट मोयखेडा दिगर येथे पोहोचलेली आहे। इथं प्रत्यक्षात आपण पाहणी करत आहोत की घरकुल झालेले आहे किंवा नाही। आता मी तुम्हाला सर्वात अगोदर शंकर सुपळू भिल यांचं घर दाखवणार आहोत। हे सुपळू शंकर भिल यांचं घर आहे। ह्या घराकडे बघून असं वाटत नाही की हे आताच सध्या झालेलं घरकुल आहे। साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी झालेलं घर दिसत आहे। दुसरा विषय की यादीमध्ये ही यादी आहे, यादी काढलेली आहे आपण। या यादीमध्ये घरकुल कंप्लीट झाल्याचा अहवाल दिलेला आहे, परंतु इथं ना संडास दिसत आहे ना बाथरूम, संडास सुद्धा असते घरकुलात, ते नाही आहे। एक मिनिट, हे बघा, हे घरकुल आहे। कुठंतरी खरंच इथं घरकुल आता भ्रष्टाचार झालेला दिसत आहे। त्यानंतर मी तुम्हाला वत्सलाबाई वसंता भिल यांचं घर दाखवणार आहे। या माझ्या मागे।
माझ्या मागे जे घर तुम्ही बघताय ह्या झोपड्यामध्ये आज ही वत्सलाबाई भिल ह्या राहतात. त्यांचे मिस्टर ते बाबा कुठे गेले? हे घर आहे वत्सलाबाई भिल यांचं. त्यांचं असं म्हणणं आहे माझा मुलगा ह्या घरकुलात राहतो, म्हणजे हे घर आहे बा, हे घर बांधलेलं आहे, परंतु हे घर पाल्यानंतर तुम्हाला कोणत्या परिस्थितीनुसार की हे घर कंप्लीट झालेलं आहे असं वाटतंय. इथं कुठंतरी प्रशासनाचा गैरकारभार मात्र इथं नक्कीच उघडकीस झालेला आहे. इंजिनियर, ग्रामसेवक आणि सरपंच हे प्रत्यक्षात येऊन बघता किंवा नाही, आणि जे फोटो टाकता ते फोटो प्रत्यक्षात ह्याच घराचे टाकता किंवा नाही हे सुद्धा इथं खरंच विमलबाई सपकाळ यांनी जो अर्ज केलेला आहे, तक्रार केलेली आहे, तिथं कुठंतरी आपल्याला दिसत आहे की खरंच घरकुलामागे जो शासनाने जो संकल्पना मांडलेली आहे प्रत्येक व्यक्तीला, गरजू व्यक्तीला घरकुल देण्यात यावे, परंतु इथं गरजू व्यक्तींना सुद्धा त्या घरकुलाचा बराबर लाभ मिळत नाही आहे किंवा ते घरकुल व्यवस्थित बांधल्या जात नाही आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. स्वतः बांधलंय घरकुल? नाही म्हणजे स्वतः पैसे लावून बांधलंय ना, स्वतःचे पैसे. नाही घरकुल होतं. मग तेच म्हणतो ना, घरकुल येलं होतं का? मग कंप्लीट झालंय का? नाही ते बाकीचे 2 चेक बाकी, चेक बाकी आहे, पण याच्यावर तर कंप्लीट झालेलं आहे. तुमचं चेक सर्व कंप्लीट मिळालेले आहे. मला वत्सलाबाई वसंता भील हे 12,000, 1,20,000 रुपयाचं घर, 1,20,000 कंप्लीटेड. मग तुमचे चेक कसे काय बाकी आहे? आम्हाला फक्त पहिले 1500 भेटला होता, नंतर 70 15 75 70 15 70 30 115 म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला मिळाले नाही. बर ठीक. पण ते बरोबर का इकडे 2 पोर राहतात. हे तुमच्या नावावर घर आहे. तुम्हाला पैसे भेटले काय? पैसे भेटले का तुम्हाला? 5,000 रोजगार आम्हीचे पैसे ना ते बी भेटेल नाही. नाही. रोजगार आम्हीचे 18,000 रुपये भेटतात ते बी भेटेल नाही. पण ते हे माल घरकुल आता बायच्या नावावर येईल रे. हे हा ते एकच आहे ना. तुला मग काही पैसा का? कधी बांधलंय घर? चोवीस मध्ये. जिजाबाई संतोष नाईक. ग्रामपंचायत सदस्यांचे राहतं घर आहे. काय नाव आहे त्यांचं? नाही आपलं सदस्यांचं त्याच येतील का त्यांचं? याचे 3 चेक भेटले का कंप्लीट? मागचं म्हणजे शेवटचा चेक बाकी आहे का? अधिकारी येथे आहोत. घरकुलाचा भ्रष्टाचाराविषयी विमलबाई सपकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जो अर्ज केलेला होता त्या अनुषंगाने MJ न्यूज थेट प्रत्यक्षात काय पाहणी आहे ते पाहण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी आलेले आहोत. ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी. ग्राउंड रिपोर्ट घेता घेता आम्हाला एक लाभार्थी असे मिळाले की त्यांची कहाणी ऐकून अक्षरशः प्रशासनाने किती भोंगड कारभार आणि भ्रष्टाचाराचा इथं
नांद केलेला आहे तो लक्षात येतो. काय नाव आपलं? अशोक रघुनाथ चौधरी. अशोक रघुनाथ चौधरी यांचं घरकुल या गावामध्ये मंजूर आहे. हे घर आहे त्यांचं, बघू शकतो आपण. घरकुल मंजूर आहे, परंतु घरकुल सुरू करण्यासाठी किंवा बांधकामासाठी नेमका काय प्रकार घडला तो आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. बरं दादा, आपण आपलं घरकुल मंजूर आहे, नेमका काय विषय घडला ते सांगा. 15 रुपये 10,000 मागता रोख. 10,000 रुपये मागता सुरू करण्यासाठी. पैसे काढून देऊ म्हणता. तेव्हा पैसे काढून देऊ. आपण बघितलं म्हणजे 15,000 रुपयाच्या चेकात जर 10,000 रुपये लाभार्थी. बरं, कोण मागते तुम्हाला? मेंबर. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण ग्रामपंचायत आहे. आणि हे ग्रामपंचायत जर 15,000 रुपयातून 10,000 रुपये मागत असतील तर ह्या लाभार्थीनं घर कुठून बांधायचं? त्यांची परिस्थिती पाहू शकतो आपण की आजपर्यंत कमीत कमी 50 वर्षापूर्वीची बिल्डिंग असेल. आजपर्यंत त्यांनी एक वीट सुद्धा हलायचा त्यांच्याकडनं परिस्थिती नाही आहे. तिच्यातून जर 10,000 रुपये जर त्यांना द्यावे लागले तर कुठून देतील ते? आज मावशी आहे बसलेल्या, बघू शकतो आपण. बट ते घराचे फटो करून दुसरे फटो पास करताय, घर मंजूर करताय. त्यांनी एक अजून उलगडा केलेला आहे की बा ह्या घरावर दुसऱ्यांचे फोटो काढून ज्यांचे घर स्लॅबचे आहे, RCC आहे, अशांचे घरकुल इथं मंजूर आहे त्यांचे फोटो इथे काढून अपलोड केले जातात आणि पैसे काढले जातात, म्हणजे दुसऱ्यांच्या घरकुलाचे. आणि त्यांनी विरोध केला त्या गोष्टीला की माझ्या घरावर येऊन तुम्ही फोटो काढू शकत नाही. तर गट विकास अधिकारी मी यांना नक्की सांगेल इथं कुठेतरी चौकशी समिती नेमून ह्या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि जे भ्रष्टाचार करीत आहे किंवा ते लाभार्थ्यांना लुटण्याचं काम करीत आहे यांना नक्की कारवाई करून यांना सस्पेंड करण्यात यावं. इथले इंजिनियर, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर नक्कीच कोर्टात गुन्हा दाखल करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी MJ न्यूजची मागणी. नमस्कार, आपण मोहीखेडा दिगर येतो आहोत. इथं घरकुलाची पाहणी केल्यानंतर आम्ही एक रेस्ट म्हणून चहा येण्यासाठी इथं चहाच्या हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. इथं एक बाबा भेटले. बाबांना आपण विचारलो प्रशासनाविषयी काय संतप्त भावना आहे. त्यांनी एक संतप्त भावना व्यक्त केलेली आहे विहिरीची विषयी. तरी आपण त्यांना विचारतो. बाबा, आपलं नाव? राजाराम तुळशीराम काकडे. राजाराम तुळशीराम काकडे यांनी एक गंभीर आरोप करत प्रशासन यांना कसं म्हणजे काही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी या प्रशासनाकडून कोणतीही गोष्ट घेण्यासाठी काय मागणी केली जाते याचं त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सांगितलं. त्यानुसार आम्ही आज MJ न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. बाबा, नेमका काय झालं होतं? तुझी जर विहीर मंजूर करणार असेल तर 30,000 रुपये देशील तर तुझी विहीर मंजूर होईल, नाही तो होणार नाही. असं कोण बोललं तुम्हाला? गावातले मेंबर काही असं. तर आपण बघितलं बाबांकडे शेत आहे. शेतीत विहीर करण्यासाठी प्रशासनानं एक योजना राबवलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला विहीर करून देण्यात यावी आणि ह्या योजनेचा गलत फायदा ग्रामपंचायत कडून घेतला जातोय असा आरोप त्यांनी केलेला आहे. विहीर जर तुम्हाला हवी असेल तर विहिरीसाठी तुम्हाला 30,000 रुपये मोजावे लागतील. आपण बघू शकतो बाबाची परिस्थिती. पहिले शेतकरी परेशान, केव्हा पाणी पडतो केव्हा पाणी पडत नाही. म्हणजे ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ याच्यामध्ये तर भरडलाच जातो. परंतु प्रशासनाच्या अधिकारी, ग्रामपंचायतचे इतर सदस्य किंवा इतर बॉडी यांच्याकडून सुद्धा भरडल्या जाण्याची प्रकार आज इथं मोहीखेडा दिगर येथे आपल्याला पाहायला मिळाला. लक्षात असू द्या, गट विकास अधिकारी यांना नक्की सांगेल की या गोष्टीकडे तुम्ही तात्काळ लक्ष करावं.